Hello everyone, myself Amruta Naik. Welcome to Amruta's Compass. In today's lecture, we are going to see adjustments and its effects while preparing partnership final account. In earlier lectures, we have seen importance and weightage, that is mark contribution or marks distribution as per exam point of view, as well as introduction, then pro forma of trading, profit and loss account and balance sheet. If you haven't seen all these videos, then please go and check the link given below in description box. As well as if you haven't yet subscribed to the channel, then please subscribe. Now moving towards our adjustments and its effects. Trial balance and adjustments are given while preparing partnership final account. ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट्स तुम्हाला दिलेल्या असतात, ज्याच्या बेसवरती तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंट प्रिपेअर करायचं असतं. मग पार्टनरशिप फायनल अकाउंट प्रिपेअर करताना कुठचे अकाउंट्स आपल्याला मेंटेन करावे लागतात? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट, राईट. ट्रायल बॅलन्समध्ये जे अकाउंट्स असतात त्याचा एकच इफेक्ट या सगळ्या अकाउंट्समध्ये दाखवावा लागतो. पण जे ॲडजस्टमेंट्स असतात त्याचे कंपल्सरी 2 इफेक्ट्स या सगळ्या अकाउंट्समध्ये मिळून दाखवावे लागतात. मग त्याच्यापैकी एक डेबिट साईडला आणि एक क्रेडिट साईडला एंट्री करायची आहे. क्लिअर? म्हणजेच काय, ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट असतात, एक डेबिट साईडला एक क्रेडिट साईडला. तेच आपण आता बघणार आहोत. सी, पार्टनरशिप फायनल अकाउंट जर मार्क डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघितलेलं असेल, जो आपला आधीचा व्हिडिओ आहे तो, तर हा चॅप्टर किती इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने ते तुम्ही बघितलंच असेल. जे आपण आता अकाउंट प्रिपेअर करणार आहोत ते खूपच इझी आहे जर आधीचं बेसिक आणि सगळे कन्सेप्ट क्लिअर असतील तर. सो नीट लक्ष द्यायचं आहे, ॲडजस्टमेंटचे इफेक्ट कसे द्यायचे आहेत ते. त्यामुळेच तुम्हाला फुल मार्क्स मिळू शकतात. एक स्टेटमेंट प्रिपेअर केल्यानंतर कुठेही मार्क्स जायचे चान्सेसच नाही आहेत जर क्लिअरली सगळ्या एंट्रीज कळलेल्या असतील तर. ओके, सो विल स्टार्ट. फर्स्ट, क्लोजिंग स्टॉक. फर्स्ट ॲडजस्टमेंट इज गिवन, दॅट इज क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट असतात. दी ॲडजस्टमेंटचेच 2 इफेक्ट आहेत, डेबिट आणि क्रेडिट. ओके, तर आता डेबिटला काय आणि क्रेडिटला काय? क्लोजिंग स्टॉक आधी कुठच्या साईडला येणार? ट्रेडिंग अकाउंटमध्ये, क्रेडिट साईडला. आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करताना बघितलेलं होतं. सो इन ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साईड बाय क्लोजिंग स्टॉक. आउटर कॉलममध्ये त्याची अमाऊंट. ओके, नेक्स्ट आता एक इफेक्ट आपण क्रेडिटला दाखवलेला आहे. सेकंड इफेक्ट मस्ट बी ॲट डेबिट साईड, राईट. मग क्लोजिंग स्टॉक आपले ॲसेट्स आहेत अँड ॲसेट्स हॅज डेबिट बॅलन्स. मॉडर्न अप्रोच जे आपण 11th मध्ये शिकलेले होतो त्याच्यामध्ये आहे, वेन देर इज अन इन्क्रीमेंट इन ॲसेट वी हॅव टू एंटर इट ॲट डेबिट साईड. मग क्लोजिंग स्टॉक ॲसेट आहे म्हणून आपल्याला ॲसेटमध्ये सेकंड इफेक्ट दाखवायचा आहे. क्लोजिंग स्टॉक जी व्हॅल्यू दिलेली असेल ॲडजस्टमेंटमध्ये ती लिहायची आहे. क्लिअर? एक क्रेडिटला एक डेबिटला. नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग मीन्स अनपेड एक्सपेन्सेस, जे एक्सपेन्सेस आपण म्हणजे खर्च केलेला आहे पण त्याची अमाऊंट पे केलेली नाही आहे. एक्सपेन्सेस आहेत म्हणजेच ट्रेडिंग किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला एंट्री करायची आहे ॲज पर नॉमिनल अकाउंट रूल, राईट. व्हॉट इज द रूल फॉर नॉमिनल अकाउंट? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस डेबिटला लिहायचे असतात. मग आता आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत, मग काय करायचं आहे आपल्याला? जर फॅक्टरी रिलेटेड एक्सपेन्सेस असतील तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, ऑफिस रिलेटेड एक्सपेन्सेस असतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. पण आता जर ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक एक्सपेन्सेस दिलेले असतील त्याच्याशीच रिलेटेड जर ॲडजस्टमेंटमध्ये अशी ॲडजस्टमेंट असेल की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून, तर हे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस डेबिट साईडला म्हणजे ट्रेडिंगच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला त्या एक्सपेन्सेसमध्ये रिलेटेड एक्सपेन्सेसमध्ये ॲड करायचे आहेत.
ओके. सो आता इथे आपण कन्सिडर करणार आहोत की हे एक्सपेन्सेस आहेत ते ऑफिस एक्सपेन्सेस आहेत, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय करायचं आहे, ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ती अमाऊंट कुठे येणार, इनर कॉलम. आधी ट्रायल बॅलन्समधली अमाऊंट पण इथेच येणार आणि ह्या दोघांची ॲडिशन होऊन मग आउटर कॉलममध्ये आपल्याला अमाऊंट लिहायची आहे, टोटल लिहायची आहे. आता एक इफेक्ट आपण डेबिटला लिहिलेला आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजेच काय, आपले क्रेडिटर्स वाढले आहेत, म्हणजे कारण आपण गुड्स किंवा वस्तू परचेस केलेल्या आहेत पण त्याचे पैसे दिलेले नाही आहेत, म्हणजे आपले क्रेडिटर्स वाढलेले आहेत. क्रेडिटर्स मीन्स लायबिलिटीज. लायबिलिटी हॅज क्रेडिट बॅलन्स, राईट. इथे बघा आपण इथे डेबिटला लिहिलेलं आहे एक एंट्री डेबिटला, दुसरा इफेक्ट क्रेडिटला. म्हणजेच लायबिलिटीजमध्ये आपल्याला लिहायचं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, जी त्याची अमाऊंट दिलेली असेल ॲडजस्टमेंटमध्ये ती लिहायची आहे. क्लिअर, डेबिट अँड क्रेडिट. नेक्स्ट प्रीपेड एक्सपेन्सेस. एक्झॅक्टली रिव्हर्स इफेक्ट आहे आउटस्टँडिंगचा आणि प्रीपेड एक्सपेन्सेसचा. एक्सपेन्सेस आहेत म्हणजे ऑफकोर्स डेबिटला, प्रीपेड एक्सपेन्सेस आहेत म्हणजेच आपण आधीच पैसे दिलेले आहेत, ट्रान्झॅक्शन होण्याच्या आधीच आपल्याला वस्तू घ्यायच्या आहेत इन फ्युचर आणि आपण आधीच पैसे दिलेले आहेत. तर आता प्रीपेड एक्सपेन्सेसचं काय करायचं आहे, ट्रायल बॅलन्समध्ये जे एक्सपेन्सेस दिलेले असतील ते आधी इथे लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल रेंट, ऑफिस रेंट असेल, ऑफिस रेंट 10,000 रुपीज इनर कॉलम अमाऊंट येणार जी ट्रायल बॅलन्समध्ये असेल ती, मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस और मायनस प्रीपेड रेंट जे दिलेलं असेल ते, मायनस प्रीपेड एक्सपेन्सेस. मग जी अमाऊंट दिलेली असेल ॲडजस्टमेंटमध्ये ती अमाऊंट इनर कॉलमला आधीच्या अमाऊंटमधून ही अमाऊंट लेस करून जी टोटल येईल ती आउटर कॉलमला. क्लिअर. प्रीपेड एक्सपेन्सेस जर फॅक्टरी रिलेटेड असतील तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, ऑफिस रिलेटेड असतील तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रीपेड आहेत म्हणजे आधीच पे केलेले आहेत म्हणून आपण लेस केलेले आहेत, आपले एक्सपेन्सेस कमी झाले आहेत, राईट. नेक्स्ट आता प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजेच काय, ॲसेट आहेत आपले, राईट, की आपण आधीच पे केलेले आहेत म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट कुठे जाणार आहे, ॲसेट्समध्ये. प्रीपेड एक्सपेन्सेस. ओके. म्हणजेच एक डेबिटला तर तुम्ही म्हणाल इथे पण डेबिटला लिहिलं तिथे पण डेबिटला, ॲसेटमध्ये पण डेबिटला, पण इथे काय डिफरन्स आहे, मायनस आहे. ओके. डेबिटला लिहिलेलं आहे पण आपण लेस केलेली आहे त्या रिलेटेड एक्सपेन्सेसमधून, म्हणजेच रिव्हर्स इफेक्ट आहे तो. क्लिअर. नेक्स्ट इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, दॅट इज प्री रिसिव्ड इन्कम. आधीच आपण इन्कम रिसीव केलेलं आहे ते ड्यू होण्याच्या आधीच प्री रिसिव्ड आहे. फॉर एक्झाम्पल सपोज आपली काहीतरी बिल्डिंग आहे आपल्या नावावरती आणि त्याचं रेंट आपण आधीच रिसीव केलेलं आहे, दॅट इज प्री रिसिव्ड इन्कम. ओके. आता त्याचे इफेक्ट दोन कुठचे असतील, कुठच्या साईडला एंट्री करायची आहे, एक तर इन्कम आहे म्हणजेच क्रेडिटला, मग ते ट्रेडिंग अकाउंटच्या किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. फॅक्टरी रिलेटेड असेल तर ट्रेडिंग, ऑफिस रिलेटेड असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण इथे कन्सिडर करायचं आहे की ते ऑफिस रिलेटेड आहेत. ओके. मग काय करायचं आहे, बाय. पण आता हे प्रीपेड आहेत म्हणजेच लेस करावे लागणार आहेत, कारण तेवढं आपलं इन्कम काय होणार आहे, कमी होणार आहे. बाय डिडक्ट करायचे आहेत आपल्याला प्रीपेड इन्कम. म्हणजेच समजा आपल्याला रेंट या करंट इयरचं, नीट क्लिअर करायचं हां, रेंट या करंट इयरचं, या करंट फायनान्शियल इयरचं रेंट आपल्याला समजा 12,000 मिळणार आहे. मग आपण काय करणार, बाय रेंट 12,000. ओके. मायनस प्रीपेड इन्कम, त्याच्यामधून आपण ऑलरेडी 6,000 घेतलेले आहेत, दॅट इज प्रीपेड इन्कम. क्लिअर. म्हणून ते मायनस करायचे आहेत कारण आपण आधीच घेतलेले आहेत. मग जी प्रीपेड इन्कमची अमाऊंट असेल ती इथे इनर कॉलमला आणि या दोघांची सबट्रॅक्शनची अमाऊंट आउटर कॉलमला. क्लिअर.
प्रीपेड इन्कम. प्रीपेड इन्कम इथे आपण क्रेडिटला लेस केलेला आहे. सगळे इन्कम्स ॲज पर नॉमिनल अकाउंट रूल क्रेडिटला असतात म्हणून आपण इथे क्रेडिटला घेतलेलं आहे. इन्कम आहे म्हणून, पण ते प्रीपेड आहे म्हणून ते लेस केलेले आहेत. क्लिअर. आता प्रीपेड इन्कम आहे म्हणजेच आपल्याला काय आहे ते लायबिलिटी आहे आपल्यासाठी. ऑलरेडी आपण इन्कम घेऊन बसलेलो आहोत, लायबिलिटी आहे म्हणून सेकंड इफेक्ट लायबिलिटीजमध्ये प्रीपेड इन्कम जी ॲडजस्टमेंट्समध्ये अमाऊंट असेल ती एंटर करायची आहे. क्लिअर. नेक्स्ट इन्कम रिसिवेबल. इन्कम आपल्याला इन फ्युचर रिसिवेबल आहे, मिळणार आहे, येणं आहे आपलं. काय येणार इथे इन्कम आहे म्हणजेच आयदर ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इथे आपण कन्सिडर करूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या म्हणजे ऑफिस रिलेटेड आहे इन्कम म्हणून इथे आहे इन्कम रिसिवेबल बाय इन्कम रिसिवेबल. ओके. नेक्स्ट सेकंड इफेक्ट रिसिवेबल आहे म्हणजेच कधीतरी आपल्याला ते येणं आहे म्हणून ते आपले ॲसेट्स आहे कारण आपली कॅश वाढणार आहे नंतर म्हणून ॲसेट साईडला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे इन्कम रिसिवेबल. क्लिअर. एक अकाउंट एक इफेक्ट क्रेडिटला, सेकंड इफेक्ट डेबिट. क्लिअर. नेक्स्ट बॅड डेट्स ॲडिशनल ऑर न्यू. बॅड डेट्स इज अ लॉस फॉर आवर बिझनेस. लॉस आहे मग सगळे लॉसेस ॲज पर नॉमिनल अकाउंट रूल कुठच्या साईडला येतात डेबिट साईडला. राईट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्याच डेबिटला बॅड डेट्सची एंट्री करायची असते. मग आपण इथे लिहिणार आहोत टू बॅड डेट्स. आता इथे सुद्धा वेगवेगळ्या सिच्युएशन्स असतात. बॅड डेट्स जर ऑलरेडी आपल्याकडे काही असतील तर ती म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये जर दिलेले असतील तर इनर कॉलमला ट्रायल बॅलन्समधली अमाऊंट येणार आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे ॲडिशनल ऑर न्यू. आणखीन आपल्याला आता परत ॲड झालेली आहे काही बॅड डेट्स तर आपल्याला काय करावं लागणार आहे ॲड करावी लागणार आहे जी ॲडजस्टमेंटमधली अमाऊंट असेल ती. क्लिअर. मग ही ॲडजस्टमेंटमधली अमाऊंट ॲड करायची आहे या ह्याच्यामध्ये आणि त्या दोघांची ॲडिशन आउटर कॉलममध्ये. क्लिअर. नेक्स्ट बॅड डेट्स आहे, न्यू आहे किंवा ॲडिशनल आहे म्हणजेच आपले डेटर्समधून आपल्याला ती लेस करायची आहे कारण ऑलरेडी आपल्याकडे डेटर्स होते. ओके. आणि त्याच्यातून आता आपल्याला आणखीन बॅड डेट्स रेज झालेली आहे म्हणून आपण काय करणार आहोत डेटर्स जे असतील ते ट्रायल बॅलन्समध्ये मायनस बॅड डेट्स. क्लिअर. म्हणजेच एक इफेक्ट डेबिटला एक इफेक्ट क्रेडिटला असतो पण म्हणून आपण इथे काय केलेलं आहे ते मायनस केलेलं आहे कारण आपले ॲसेट्स कमी होणार आहेत, बॅड डेट्स वाढली आहे, आपला लॉस वाढलेला आहे. राईट. म्हणजे समजा आपल्याला 4 लाख मिळणार होते पण ते आता मिळणार नाही आहेत म्हणजेच आपला तो लॉस आहे. बॅड डेट्स इज अ लॉस फॉर कंपनी. लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण एंट्री केलेली आहे. लॉस होतो आहे म्हणजेच आपले ॲसेट्स कमी होत आहेत. राईट. जे डेटर्स आपल्याला सांगितलेलं होतं डेटर्सने समजा 6 लाख अमाऊंट असेल डेटर्सची त्याच्यामधल्या एकाने सांगितलं की नाही मी तुमचे आता 4 लाख रुपीज पे करू शकत नाही आहे म्हणून आपण ते लेस केलेले आहेत, ॲसेट्स कमी झालेले आहेत म्हणून. क्लिअर. नेक्स्ट प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स ऑर रिझर्व्स फॉर डाऊटफुल डेट्स दॅट इज RDD. नीट बघा आता प्रोव्हिजन केलेली आहे डाऊटफुल डेट्ससाठी. प्रोव्हिजन मीन्स तरतूद. आधीच आपण काहीतरी अमाऊंट बाजूला काढलेली आहे किंवा आपण असं जस्ट अज्युम केलेलं आहे की आपले पैसे मिळणार नाही आहेत आपल्याला परत. म्हणजे आपण वस्तू विकलेल्या आहेत कस्टमर्सला पण ते आपल्याला पैसे इन फ्युचर देणार नाही आहेत. त्याची दॅट इज प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. ऑलरेडी आपण डिसाईड करून ठेवलेलं आहे. मग आता काय आहे ऑफकोर्स तो लॉस आहे म्हणजे आपल्याला पैसे आपल्या वस्तू गेलेल्या आहेत पण पैसे येणं बाकी आहे जे मिळणारच नाही आहेत. लॉस आहे म्हणून इथेच आपल्याला परत काय करायचं आहे त्या बॅड डेट्समध्येच
ॲड करायचं आहे, राईट. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. आणखीन आपला लॉस वाढलेला आहे म्हणून आपण ॲड केलेला आहे. जी अमाऊंट असेल ॲडजस्टमेंटमध्ये ती इथे लिहायची आहे इनर कॉलममध्ये. नेक्स्ट आता प्रोव्हिजन केलेली आहे बॅड डेट्सची, म्हणजेच आपला लॉस आहे, आपले ॲसेट्स आणखीन कमी होणार आहेत परत. म्हणजे आपण आता ह्या दोघांची टोटल समजा आउटर कॉलमला 4 लाख आलेली आहे, आणखीन आपण अज्युम करतो की तर ते 4 लाख पण आपल्याला मिळणार नाही आहे, त्याच्यातले 2 लाखच मिळणार आहेत सपोज, राईट. म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, ते मायनस करावे लागतील. प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. ओके. जी अमाऊंट असेल ती तिथे मायनस करायची आहे आणि त्याची टोटल आउटर कॉलमला लिहायची आहे. क्लिअर. नेक्स्ट रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. सेम आहे ॲक्च्युली त्याचा इफेक्ट. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. डेटर्स म्हणजे कोण, आपले कस्टमर्स ज्यांनी आपल्याला पैसे दिलेले नाही आहेत. आपण त्यांना वस्तू दिलेल्या आहेत, विकलेल्या आहेत, पण त्यांच्याकडून पैसे येणं बाकी आहे. मग अशा डेटर्सला आपण डिस्काउंट देणार आहोत. म्हणजे समजा 1 लाख रुपीज आपले डेटर्स 1 लाख रुपीज अमाऊंट असेल आपल्या डेटर्सची, त्यांना आपण सांगितलं की तुम्हाला मी 10,000 रुपीज डिस्काउंट देतो. मग तो जो डिस्काउंट आहे तो काय आहे, आपल्यासाठी लॉस आहे. कारण ते 1 लाख रुपीज जे येणं बाकी होतं त्याच्यातून आता कस्टमर आपल्याला 10,000 रुपीज जो डिस्काउंट दिलेला आहे ती अमाऊंट लेस करून देणार आहेत, राईट. म्हणजेच ते 10,000 डिस्काउंट आपल्यासाठी लॉस आहे. मग आपण इथे काय करायचं आहे, जर डिस्काउंट ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असेल तर तिथे डिस्काउंट अलाउड म्हणून ते अकाउंट लिहायचं आहे, त्याची अमाऊंट इनर कॉलममध्ये लिहायची आहे आणि हा जो डिस्काउंट आहे तो तिथे ॲड करायचा आहे. ओके. सो विल ॲड हिअर, ॲड डिस्काउंट ऑन डेटर्स. प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर. मी आता शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, जागा नाही आहे म्हणून तुम्ही फुल फॉर्म व्यवस्थित लिहायचा आहे, मार्क्स कट होतील. ओके. नीट वर्ड्स लिहायचे आहेत सगळे. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर. रिझर्व केलेलं आहे म्हणजे काही अमाऊंट आपण आधीच ठरवून दिलेली आहे की ही अमाऊंट आपण डिस्काउंट म्हणून देणार आहोत, म्हणजेच आपल्याला तो लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट सेकंड इफेक्ट, डेटर्समधून लेस करावे लागणार आहेत. कारण जे 4 लाख रुपये किंवा 1 लाख रुपीजचे डेटर्स होते ते आता आपल्याला 90,000च देणार आहेत, म्हणजेच ते 10,000 रिझर्व्ज आहेत ते लेस करावे लागतील. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर. क्लिअर. एक इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सेकंड इफेक्ट ॲसेट्समध्ये लेस केल्यात म्हणजेच तो क्रेडिट आहे. क्लिअर. नेक्स्ट डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन मीन्स रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. ॲसेट्सची व्हॅल्यू जी कमी कमी होत जाते त्याला म्हणतात डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन ॲसेट्सची व्हॅल्यू कमी होते म्हणजे आपला लॉस आहे, राईट. मग आपण काय करणार आहोत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन. आता जे आपल्याकडे ॲसेट्स असतात, मग ॲसेट्स कुठचे असतात, प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, कम्प्युटर, जे काही टँजिबल किंवा इनटँजिबल ॲसेट्स असतात त्याचं डेप्रिसिएशन. म्हणजेच काय करावं लागणार आपल्याला, जे ॲसेट आहेत, सपोज प्लांट अँड मशिनरी ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आहे 50,000 रुपीज मायनस डेप्रिसिएशनची अमाऊंट सपोज 5,000 ती लेस करायची आहे. मग जे ॲसेट्स असतील, सपोज इथे आता काही ॲसेट्स आहेत त्याच्यातून मायनस डेप्रिसिएशन. ती अमाऊंट इनर कॉलम आणि ह्या दोघांची सबट्रॅक्शनची अमाऊंट आउटर कॉलममध्ये. ओके. नेक्स्ट 3 वेगवेगळ्या एंट्रीज आहेत इंटरेस्टच्या, नीट बघायच्या आहेत, खूप इझी आहेत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता कॅपिटल कोण इंट्रोड्यूस करतं, ओनर्स.
प्रोप्रायटर्स जे असतात किंवा पार्टनर्स कॅपिटल इंट्रोड्यूस करत असतात. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ज्यांनी कॅपिटल इंट्रोड्यूस केलेलं आहे त्यांना इंटरेस्ट मिळालेला आहे, राईट. म्हणजेच ओनर्सला किंवा त्या पार्टनर्सला इंटरेस्ट दिलेला आहे. आपण हे जे सगळे ट्रान्झॅक्शन्स करतो ते फक्त बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने करतो. बिझनेसच्या बुकमध्ये किंवा त्या कंपनीच्या बुकमध्ये काय एंट्रीज करायच्या आहेत त्याच आपण करत असतो. मग आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल बिझनेससाठी काय आहे, इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहेत? इंटरेस्ट कोणाला दिलेला आहे? पार्टनर्सला दिलेला आहे. बिझनेसमधून पैसे गेलेले आहेत, राईट. व्हॉट इज द रूल फॉर नॉमिनल अकाउंट? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, राईट. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. मग आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल बिझनेससाठी एक्सपेन्स आहे, पण पार्टनर्ससाठी ते काय आहे? इन्कम आहे. जे कॅपिटल त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलेलं होतं किंवा इंट्रोड्यूस केलेलं होतं बिझनेसमध्ये त्याच्यावरती त्यांना इंटरेस्ट मिळतो आहे, म्हणजे त्यांचं ते इन्कम आहे. पण आपण पार्टनर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघत नाही आहोत, तर बिझनेसच्या बुकमध्ये काय एंट्रीज येणार आहेत ते बघतो आहे. मग बिझनेसमध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज अ एक्सपेन्स फॉर बिझनेस, राईट. मग सगळे एक्सपेन्सेस कुठे लिहायचे असतात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. मग इथे लिहिणार आहोत आपण टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. क्लिअर? आता सेकंड इफेक्ट पार्टनर्स रिलेटेड आहे, कारण ते पार्टनर्सने कॅपिटल आणलेलं आहे. म्हणून सेकंड इफेक्ट पार्टनर्सच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला. का क्रेडिटला? कारण ते पार्टनर्ससाठी इन्कम आहे. सगळे इन्कम्स पार्टनर्सच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या क्रेडिटला दाखवायचे आहेत. म्हणून त्यांच्या पार्टनर्सच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटमध्ये बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल जी अमाऊंट असेल ॲडजस्टमेंटमध्ये ती लिहायची आहे. एक इफेक्ट डेबिटला, दुसरा इफेक्ट क्रेडिटला. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आता ड्रॉइंग पण कोण करत असतं? ड्रॉइंग मीन्स व्हॉट? कॅश ऑर ॲसेट्स विथड्रॉन फॉर पर्सनल यूज. जे पार्टनर्स असतात किंवा जे ओनर्स असतात बिझनेसचे, ते काय करतात? स्वतःच्या पर्सनल यूजसाठी काही कॅश किंवा ॲसेट्स विथड्रॉ करतात बिझनेसमधून, त्याला म्हणतात ड्रॉइंग. मग जेव्हा आपण म्हणजे आता पार्टनर जेव्हा काही कॅश त्यांनी काढलेली आहे तर त्यांना इंटरेस्ट पे करावं लागणार आहे. मग कॅशवरती जर इंटरेस्ट त्यांना पे करायचा असेल तर बिझनेससाठी ते इन्कम आहे. माझा बिझनेस आहे, माझ्या एका पार्टनरने किंवा मी स्वतः काही वस्तू काढलेल्या आहेत किंवा काही कॅश विथड्रॉ केलेली आहे बिझनेसमधून. मग काय करावं लागेल? मला त्या ड्रॉइंगवरती इंटरेस्ट पे करावं लागेल बिझनेसला. ओके. मग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज इन्कम फॉर बिझनेस. बिझनेससाठी ते इन्कम आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला त्याची एंट्री करायची आहे बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, कारण ते इन्कम आहे बिझनेससाठी. पार्टनर्ससाठी काय आहे? एक्सपेन्सेस आहेत, कारण त्यांनी ड्रॉइंग केलेलं आहे म्हणजे कॅश काढलेली आहे आणि आता त्यांना त्याच्यावरती इंटरेस्ट पे करावा लागतो आहे, राईट. मग पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंटच्या डेबिटला, कारण ते एक्सपेन्स आहे. म्हणून सेकंड इफेक्ट येणार टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. क्लिअर? एक अकाउंट क्रेडिटला, एक इफेक्ट क्रेडिटला, एक इफेक्ट डेबिटला. नेक्स्ट इंटरेस्ट ऑन लोन टेकन. जे बिझनेसने लोन घेतलेलं आहे म्हणजे जे बिझनेसमध्ये लोन आणलेलं आहे त्याच्यावरती इंटरेस्ट पे करायचा आहे. समजा बिझनेससाठी बँकेकडून लोन घेतलेलं आहे 25 लाखचं, त्याच्यावरती इंटरेस्ट पे करायचा आहे. मग बिझनेससाठी काय आहे? ते इन्कम आहे की एक्सपेन्सेस आहे? ऑफकोर्स एक्सपेन्सेस आहेत, राईट. 25 लाख जे लोन घेतलेलं आहे त्याच्यावरती आता इंटरेस्ट द्यायचा आहे, एक्सपेन्सेस आहेत. म्हणून कुठच्या साईडला? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू इंटरेस्ट ऑन लोन टेकन.
ओके, आता इथे क्लिअरली वर्ड दिलेला आहे की टेकन. टेकन मीन्स आपण घेतलेला आहे लोन, त्याच्यावरती इंटरेस्ट द्यायचा आहे म्हणून तो एक्सपेन्स आहे. एक इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवलेला आहे, सेकंड इफेक्ट क्रेडिटला. मग कुठे दाखवायचा आहे? इंटरेस्ट द्यायचा आहे आपल्याला लोनवरती. मग लायबिलिटीजमध्ये जे आपण लोन अकाउंट दाखवतो त्याच्यामध्ये तो इंटरेस्ट ॲड करायचा आहे. कारण आता लोन समजा 25 लाख रुपीज असेल आणि त्याच्यावरती आपल्याला 50,000 इंटरेस्ट पे करायचा आहे, म्हणजेच लोनची अमाऊंट किती झाली आहे? 25,50,000 ॲड होणार ते, राईट. म्हणून लायबिलिटीजमध्ये आपल्याला द्यायचं आहे इंटरेस्ट ऑन लोन टेकन. क्लिअर? एक इफेक्ट डेबिटला एक्सपेन्स आहे म्हणून, दुसरं आहे लायबिलिटीजमध्ये, म्हणजे लायबिलिटी मीन्स क्रेडिट बॅलन्स. ओके, इंटरेस्ट ऑन लोन टेकनचा. नाव सगळे इफेक्ट, सगळे ॲडजस्टमेंट क्लिअर आहेत का? जर काही क्वेरीज असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये इन्फॉर्म करा. ओके, नाव विल स्टॉप हिअर टुडे अँड विल सी नेक्स्ट ॲडजस्टमेंट इन नेक्स्ट लेक्चर.